सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे काम एक वीरेश्वर महाराज यांना मानवंदना आणि दुसरी 20 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना। हे महान कार्य मी केले। नामदार भरतशेठ गोगावले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशासह जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातही ही जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। तालुक्यातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। काही ठिकाणी महाड येथील क्रांतीस्तंभातून भीमज्योत आणून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते। पोलादपूर शहरातील आंबेडकर नगर येथे सायंकाळीच्या सुमारास सर्व भीमसैनिक एकत्र येऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यानंतर बौद्धजन महासंघ मुंबई पोलादपूर तसेच महापुरुष उत्सव समिती यांच्या वतीने रायगडचे लोकप्रिय नामदार श्री भरतशेठ गोगावले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। आपली माती आपली माणसं या संघटनेचे संस्थापक व कामगार नेते राज पार्टे यांना महाराष्ट्राचा महानायक हा सन्मान देण्यात आला। तसेच रायगड जिल्हा अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांना पोलादपूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। याशिवाय इतर मान्यवरांनाही त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। रात्री मनोरंजनासाठी कव्वालीचा महासंग्राम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एकूणच संपूर्ण तालुक्यात भीमशाही अवतरल्याचा भास निर्माण झाला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राउंड विरोधात आमची माती आमची माणसं संघटनेचे अभिनव आंदोलन सुरू। राज पार्टे यांच्यासोबत विरोधी गटनेते व नगरसेवकांचा सहभाग। पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासीनता दाखवल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राउंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गायी गुरे त्यांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा जाऊन पोटे मोठी झाली आहेत। तर पावसाळ्यात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदूषित पाणीपुरवठा नाळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या विरोधात ठोस पावले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे। या विरोधात संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसे या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले। मात्र कचऱ्याप्रश्नी टोकाची भूमिका नको अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राउंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करत आहे याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दरवर्षी 79 लाख रुपयांची कचरा संकलन आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याने या कचरा प्रवण क्षेत्रामध्ये चिकन सेंटरमधील जैव कचरा, शहरातील प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील आणि हॉटेल व्यावसायिकांसह घराघरातील ओला सुका कचरा या ठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे। त्यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषणाची लक्षणे दिसून येत आहेत। मात्र बुधवारी संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्याचे टाळून अलिप्त राहिले। यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड आणि श्रावणी शहा तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मालुसरे व भाजपचे शहर प्रमुख महेश निकम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आमची माती आमची माणसं संघटनेसोबत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डम्पिंग ग्राउंडवर स्थानापन्न न करता सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये शहरवासियांसह तालुक्यातील जनतेसोबत असल्याचे सांगितले। यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी 70-80 लाखांच्या
निविदांद्वारे कचरा सफाईचे काम सुरू असून कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेविका श्रावणी शहा यांनी उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पावित्र्य नष्ट करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी कचरा प्रश्नी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनामध्ये उद्याच विषयी चर्चेला घेण्यात येईल अशी माहिती दिली. त्यानंतर आमची माती आमची माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी स्वतः कचऱ्याची घंटागाडी चालवत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रांगणात आणली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन लवकरच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाचे डम्पिंग ग्राउंड रानबाजिरे धरणालगतच्या मोकळ्या जमिनीवर उपलब्ध होण्यासाठी महाड MIDCला विनंती करण्यात आल्याचे सांगून केवळ जमिनीची निश्चिती करण्याची प्रक्रिया शिल्लक असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर. जय महाराष्ट्र. मी राज पार्टे संस्थापक आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर, तसेच पोलादपूर तालुक्यातले सर्व पक्षीय नेते मंडळी आपल्यासोबत आहेत. आज आपण पोलादपूर नगरपंचायतीचा जो कचरा पूर्ण शहराचा ज्या गाड्या भरून येतात तो कचरा, ही नगरपंचायत जी पवित्र अशी नदी समजली जाते आपली सावित्री नदी, त्या नदीमध्ये बघा अशा पद्धतीने टाकला जातोय. ज्या भूमीतून छत्रपतींनी आज छत्रपतीच्या नावाने आपण या पोलादपूर तालुक्याची ओळख आहे, त्या तालुक्यातून जाणाऱ्या पवित्र नदीतील ही जी अवस्था आहे ही तुम्ही बघताय. आज शहरातले सगळे नागरिक, सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव सगळे आलेले आहेत. आज जवळजवळ 1-1.5 तास झाला नगराध्यक्ष, त्याच्यानंतर वेगवेगळी पदं जी भूषवत आहेत त्यांना आम्ही फोन करून थकलो, पण येतो बोलतायत आणि त्यातला एकही येत नाही. मला काही कळत नाही की सत्ता भोगायला आणि त्या खुर्चीवर बसायला जसं गोड वाटतं, आणि सत्ता भोगत असताना त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावू शकत नाहीत, म्हणून आज त्यांना इथे यायला लाज वाटते. आम्ही उन्हात 1-1.5 तास सगळेजण बसलो आहे. तसंच या सावित्री नदीने जाताना शहराच्या बाजूने ज्यांची घरं आहेत त्यांनी पूर्ण सांडपाणी या पवित्र नदीत सोडलेलं आहे. त्याच्यावरती ही नगर पंचायत काही कारवाई करत नाही आहे. अशा अनेक समस्या आहेत. मग यांना दरवेळेला एक हातीची सत्ता ही जनता का देते? मला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही आहे, पक्ष सगळे चांगलेच असतात, पण पक्षाने जर एखाद्या खुर्चीवर बसवला आणि तो जर त्या कामाचा नसेल, त्या खुर्चीत बसण्याच्या लायकीचा नसेल, तर त्यांनी का ते पद घ्यावं? त्या पदाला शोभेसेल असं जर कामच त्यांच्याकडनं होत नसेल. आज आम्ही 1-1.5 तास सगळे तुम्ही पाहताय, ही परिस्थिती बघा. ही गुरं, या गाया बैल सगळे दिवसभर येऊन इथे प्लास्टिक खात आहेत आणि तिकडे बघा पडून आहेत सगळी जनावरं. तर ह्या सगळ्या गोष्टीला जी काय जबाबदार व्यक्ती आहेत, ह्या नगर पंचायतमध्ये सत्तेत बसलेत, त्यांना जर थोडीफार लाज असेल तर त्यांनी ते पद सोडावं. कारण का ज्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकत नाही तर जबरदस्तीने ती माळ गळ्यात बांधून ठेवण्यापेक्षा आणि लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा त्यांनी ते पद सोडावं आणि एखादा चांगला काम करत असेल त्याला संधी द्यावी. आणि तसेच आता माझी विनंती आहे की इथे सत्ताधारी पक्षातले मोरे साहेब आहेत, दुसऱ्या पक्षातले भागवत साहेब आहेत, आमच्या नगरसेवक काकी आहेत, तर त्यांनी पण या विषयावरती 2-2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सेविका पोलादपूर आम्ही 4 वर्षापासून प्रत्येक मीटिंगला हा मुद्दा मांडत असतो की हा कचरा उचलला जावा, हा नदीत टाकला जाऊ नये. आपली उत्तरवाहिनी सावित्री नदी खूप पवित्र आहे, तिला घाण करू नका. पण सत्ताधारी आमचं काही एक ऐकून घेत नाही व त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हीच आता काय बोलू शकत नाही. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त म्हसळा येथील केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संचालक मंडळाचे सदस्य सुनील उंबरोटकर व संचालक प्राध्यापक रायप्पा माशाले यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले तसेच अनुष्का म्हात्रे या उपस्थित होत्या.
प्राध्यापक रायप्पा माशेले यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत त्यांच्या साहित्य, वाङ्मयीन चळवळी आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिलेल्या दिशादर्शक योगदानाची सखोल माहिती दिली. तसेच कोकणाशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाचा उल्लेख करत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला विशेष सलाम व्यक्त केला. या निमित्ताने वाचनालयात वाचकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनात खास करून भारताची राज्यघटना, भारताचे संविधान, आपले संविधान, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड 1 ते 10, खंड, गाथा भीमरावांची, महामानव डॉक्टर आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, माझी आत्मकथा, धम्मचक्र प्रवर्तक, ज्ञानयोगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित वैचारिक वाङ्मय आदी ग्रंथ प्रदर्शनात ठेवले होते. कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा. नमस्कार. आज आपण केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत. त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला पडलेलं खूप मोठं स्वप्न आहे. या देशामध्ये तळागाळातील लोक, वंचित लोक, या देशामध्ये जे खूप मोठं दारिद्र्य असेल, शिक्षण पाहिलेलं समाज असेल, या काळाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आम्ही पाश्चात्य देशात एक राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करून या देशाचं राज्यघटना तयार केली. या राज्यघटनेमध्ये अत्यंत बारीक छोटे छोटे गुन्ह्यापासून ते मोठे मोठे गुन्ह्यांचा याच्यामध्ये सामाजिक न्याय मिळावा, समतेचा न्याय मिळावा, समाज शिकून संघटित होऊन त्यांचा विकास करण्यासाठी त्याचा घटनेचा उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून ही घटना या देशाला बहाल केली. त्यांचं कृषी क्षेत्र असेल, अर्थशास्त्रावर त्यांचं मोठं प्रभुत्व होतं. PhDचं प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी या अंतर्गत त्यांचं झालेलं आहे. त्यांनी या देशामध्ये वंचित घटकासाठी शैक्षणिक दारे खुली केली, उच्च शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी खुली केली. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून त्याचा त्यांनी खूप मोठा विकास केलेला आहे. सोलापूर सारख्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू वसतिगृहामध्ये जे वंचित घटक शिक्षण घेत होते त्यावेळेला तिथे राहून ते विद्यार्थी शिक्षण संपल्यानंतर इतरत्र भटकून व्यसनाच्या आधीन जाऊ नये म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं हस्तलिखित मासिक त्यांनी विद्यार्थ्यांकरवी करून घेतलं. नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनामध्ये लेखनाचं सवय जडलेलं होतं. पुढे जाऊन त्यांनी बहिष्कृत भारत, मूक नायक असे जे वृत्तपत्र आणि मासिका आहेत त्यांनी निर्मिती केली. यानंतर इथे कोकणामधले जे काही घनश्याम तळवटकर नावाचे गृहस्थ आहेत, बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये शिक्षण संस्था चालवण्यासाठी हे घनश्याम तळवटकर साहेब हार्विटचे जे आहेत श्रीवर्धन तालुक्याचे, त्यांच्याकडे सोपवली. त्यांनी पुढे बाबासाहेबांच्या पश्चात शैक्षणिक संस्था समर्थपणे सांभाळली. हे खूप मोठं कोकणासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आयुष्यभर काम केलेलं या देशासाठी त्याला तोड नाहीये. आणि त्याच निमित्त आपण बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांचं इथे त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. धन्यवाद.